जे लाडू खाऊन आपल्या आनेला त्रास झाला ते लाडू वळले होते रेवाच्या आजीने. ज्या सूप मध्ये विष सापडलं ते सूप तयार केलं होतं रेवाने. आणि ते सुद्धा असं विष ज्यापर्यंत फक्त रेवा पोचू शकते. हे असे सगळे विचार माझ्या मनात का येत आहेत? मला अनयची चिंता सतावते म्हणून. पण कमीत कमी रेवाबद्दल तरी मी असे विचार करायला नकोत. रेवा अनयसोबत इतक्या टोकाचं कधीच वागणार नाही. पण यात थोडं जरी सत्य असेल तर. आई, काय झालं? कसला विचार करताय? तू इथे? हो, काम होतं म्हणून. काय काय झालंय आई? तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुम्ही खूप रेवा, काय काम होतं? ऍक्च्युली अनयचं डोकं दुखतंय म्हणून म्हटलं त्याला मालिश करून द्यावी. तुमच्याकडे बदामाचं तेल आहे ना, त्यांनी. तू अनयला बदामाच्या तेलाने मॉलिश करणार आहेस? हो, ते खूप चांगलं असतं. माझी आजी नेहमी म्हणते की. रेवा, अनयला बदामाच्या तेलाची ॲलर्जी आहे. त्याच्या अख्ख्या अंगाची जळजळ होते, पुरळ उठतं. हे माहित नाहीये तुला? काय हलगर्जीपणा आहे हा? या सगळ्याचा त्याला किती त्रास होईल याची जरा तरी कल्पना आहे का तुला? आई, आय एम सॉरी, पण मला खरंच आठवत नाहीये. एकदा कधीतरी त्यांनी सांगितलं होतं, पण तू विसरलीस. नवऱ्याच्या अशा बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणं हे प्रत्येक बायकोचं कर्तव्य असतं. आपल्या नवऱ्याला काय आवडतं, कसला त्रास होतो हे लक्षात असायला नको? तुझ्या या धसमुसळेपणामुळे पुढे जाऊन मोठं नुकसान झालं तर काय करणार आहेस तू? रेवा, माझ्या मुलाच्या आयुष्याशी खेळू नकोस. आई, काय झालं? बाहेरपर्यंत आवाज येतोय. तुझ्या बायकोचे पराक्रम. तुझ्या डोक्याला मॉलिश करण्यासाठी बदामाचं तेल मागायला आली ती माझ्याकडे. तिला माहित नाही तुला बदामाच्या तेलाची ॲलर्जी येते? किती त्रास झाला असता तुला? जरा काळजी नाही हिला तुझी. ग आई, विसरली असेल ती. नसेल लक्षात राहिलं तिच्या. तसं इतक्या गोष्टींचं दडपण असतं तिच्यावर सतत. आणि तू म्हणजे एखाद्या टिपिकल सासूसारखंच वागते हा आता. तुझ्या बायकोच्या चुकीबद्दल मी तिला 4 गोष्टी काय सुनावल्या तर तू असं बोलणार मला? आई, पण मी तुला मगाशी. आई, आय एम सॉरी. मी खरंच विसरले होते. असं नाही होणार परत. मी या गोष्टी लक्षात ठेवीन. आय एम रिअली सॉरी. मला जरा टेन्शनच आलंय. कसलं? मेघदत्त आणि मामनजी नाही आले त्याचं? नाही ग, आपण ह्या वेळेला रेवाच्या विरोधात जो डाव आखलाय त्याचं. का? कारण याआधी आपल्या कुठल्याही प्लॅनचं काही एक झालं नाहीये. सगळे एकतर अर्धवट तरी राहिलेत, नाहीतर नुसती पोकळ चर्चा होऊन मागे तरी पडले. पण ह्या वेळेला मला तसं होऊ द्यायचं नाहीये. कपिलाला रेवाच्या विरोधात भितवायचंच आहे मला. मग आपण एक काम करूया, त्या बंद दारासमोर जाऊन इच्छा मागूया. तुम्हाला तर माहिती आहे ना,
तिथे मागितलेल्या इच्छा पूर्ण होतातच. दारासमोर? नाही नाही, मला त्या दाराजवळही जाण्याची भीती वाटते. अगं, आजच आपण त्या सूप प्रकरणात अडकता अडकता वाचलो आहोत. परत एखाद्या गोंधळात नको अडकायला. नाही अडकणार आपण. आणि जर अडकलो तर सुमित्रा देवीकडून आपण मदत मागायची. ती आपल्याला नक्की मदत करेल. नाही, पण तरी सुद्धा मला भीतीच वाटते रोमेला. पण खरंच जर कोणीतरी आपल्यासाठी त्या दाराजवळ जाऊन मदत मागितली तर आपलं काम किती हलकं होईल ना. आधी कपिला रेवाच्या विरोधात जाईल, मग सूर्यकांत राजे, आणि मग एक दिवस स्वतः आऊसाहेब. नाही, पण ह्या सगळ्यासाठी सुद्धा माझी त्या दाराजवळ जाण्याची हिंमत नाहीये. मग मी जाते ना. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आजपर्यंत त्या दाराला मी अजिबात घाबरलेली नाहीये. बघ बाई रोमेला, मी काही तुला त्या दाराजवळ जायला सांगत नाहीये, पण तुला जर जायचंच असेल तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता तर तुम्ही बघाल. आली मी. जा बाई जा, तूच जा. आऊसाहेबांना त्या दाराबद्दल आलाय संशय. आता जर पकडली गेलीस तर तू पकडली जाशील आणि ही नीलांबरा राहील नामानिराळी. नाही रेवा, आईने तुला असं बोलायची काहीच गरज नव्हती. इतकं चिडायला काय कारण होतं? आणि आणि नाही लक्षात राहिलं तुझ्या. मग अनय, तू तरी कशाला चिडचिड करून घेतोयस? हे सुद्धा चिडण्याचं काही कारण आहे का? आणि अरे, आया अशाच असतात. त्यांच्या बोलण्याचा राग नसतो मानून घ्यायचा. नाही, पण तरीही तुला असं निरर्थक बोललेलं मला नाही चालणार. चूक असेल तरी ठीक आहे, पण एवढ्या छोट्या गोष्टीला इतकं महत्व द्यायची काहीच गरज नव्हती आईला. पण तू पण त्यांची मनस्थिती समजून घे ना अनय. ती आई आहे तुझी, आणि इतके दिवस जे काही घडतंय त्यानंतर मी जर अशी चूक करणार असेल तर त्यांची चिडचिड होणं स्वाभाविक आहे. उलट त्यांना हे जाणवलं की मी त्यांची मनस्थिती समजून घेईन, ह्याचाच आनंद आहे मला. तू सगळ्यांचीच मनस्थिती समजून घेतेस ग, पण तुझं काय? तुझी मनस्थिती कोण समजून घेणार? तुला कधीच कुठच्या गोष्टीचं वाईट नाही का ग वाटत रेवा? वाटतं ना. जेव्हा तू उदास होतोस ना तेव्हा मला वाईट वाटतं. जेव्हा तुझं कुठलं काम मनासारखं होत नाही तेव्हाही मला वाईट वाटतं. जर घरचे तुला कधी काही बोलले तरीही मला वाईट वाटतं. आणि जर कधी तू अस्वस्थ झालास, घाबरलास, तरीही मला खूप वाईट वाटतं. हो, मग मला सांग, तुला आनंद कुठच्या गोष्टीने होतो? जेव्हा तुझ्या चेहऱ्यावर असं हसू उमलतं ना तेव्हा मला आनंद होतो. तू जर कुठल्या कामात यशस्वी झालास, घरच्यांनी तुझं कौतुक केलं तर मला खूप आनंद होतो. आणि 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 तू जेव्हा माझ्या बरोबर नाचतोस ना तेव्हाही मला खूप आनंद होतो. हो, जरा शोर हुआ, दिल चोर हुआ, तेरी ओर हुआ, हलचल हुई, जरा शोर हुआ, दिल चोर हुआ, तेरी ओर हुआ, ऐसी चले जब हवा, इश्क हुआ ही हुआ, ऐसी चले जब हवा, इश्क हुआ ही हुआ, इश्क हुआ, इश्क हुआ. अय्या,
मला माहितीये तुम्ही काय करताय. नाही नाही मंदा मामी, तसं काहीच नाहीये. तसंच आहे. उगाच खोटं बोलू नका. मला माहितीये तुम्ही एकमेकांसोबत या एकांतात डान्स महाराष्ट्र डान्सच्या ऑडिशनची प्रॅक्टिस करताय, हो ना? झी मराठीवर आता एक डान्स महाराष्ट्र डान्स नावाचा कार्यक्रम सुरू होणार आहे. खूप मोठा आहे कार्यक्रम. असेल दम पकडा रिदम. तुमच्या दोघांमध्ये मस्त दम आहे की नाही? आणि तू अनय कसला नाचतोस. तुम्ही नक्की जिंकाल हा कार्यक्रम. करा करा, प्रॅक्टिस करा, मस्त करा आणि चालू द्या तुमचं. आलेच मी. ह्यांचं काय मध्येच? सुमित्रा देवी, सगळ्यात आधी मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. थँक्यू. आता अजून एक छोटीशी मदत करा ना प्लीज. तुम्हाला तर माहिती आहे ना, तिने राजगादी बळकावून घेतलीये, जशी आऊसाहेबांनी तुमच्याकडून बळकावून घेतली होती. तुम्ही समजू शकता ना मला किती वाईट वाटतंय ते. आता प्लीज अजून एक फेवर करा. आम्ही ठरवलंय की त्या रेवाला या वाड्यातून हकलवायचं. आणि त्यासाठी तिचे सगळे आधार मोडून टाकायचे. रेवाचा सर्वात मोठा आधार आहे तिची सासू कपिला. जर त्यांच्या मनात रेवाबद्दल संशय निर्माण झाला ना तर सगळं काही बरं होईल. प्लीज, हा आमचा प्लॅन तर आहे पण काय करायचं ते आम्हाला माहित नाहीये. तुम्हीच काय ते करू शकता. आता प्लीज आम्हाला मदत करा. इतकंच सांगायचं होतं. येते मी.
रेवा तू इथे काय करतेस? आणि तुझ्या हातात चाकू? आई, मला कोणाची तरी चाहूल लागली म्हणून मी बाहेरून बघितलं तर हा चाकू खाली पडलेला होता. कसं शक्य आहे? असा कसा पडलेला असेल चाकू? तेच तर कळत नाहीये. उद्या आऊसाहेबांशी बोलायला पाहिजे याबद्दल. पण आई, इतक्या रात्री तुम्ही जाग्या कशा? मला सुद्धा कोणाची तरी चाहूल लागली. तुम्हालाही पंजरांचा आवाज ऐकू आला? मला आमच्या बेडरूमच्या दारातून एक बाई जाताना दिसली. कोण? जी ह्याच रंगाची साडी नेसली होती. कसं शक्य आहे? मी तर माझ्या बेडरूम मध्येच होते. मला पैंजणांचा आवाज ऐकू आला म्हणून बाहेरून बघितलं. पण मला नाही कुठल्या पैजणांचा आवाज आला. किती विचित्र आहे हे सगळं. उद्या आऊसाहेबांशी बोललंच पाहिजे या प्रकरणाबद्दल. तुम्ही आत्ता जाऊन झोपा, काळजी नका करू.